शुभ दुपार सर्वांना. तर बघा, दुपारच्या स्वयंपाकामध्ये मी इथं करायला लागलेली आहे गवारची शेंग. गवारची शेंग करताना मी कढईमध्ये तेल, जिरे, मोहरी, लसूणचं वाटण सगळं करून कांदा परतून घेतलाय. त्यामध्ये लाल, काळं तिखट वगैरे घालून गवारी स्वच्छ धुवून मस्तपैकी फोडणी देणार आहे. इकडे गरगट्टा पण शिजवून घेतलेला आहे. मग म्हणलं आता चला फोडणी देऊया गवारीला. कांदा आपला छान तळून झाला ना, मग त्यामध्ये मी टमॅटो पण घातले. टमाटर पण आपलं छान मऊ असं झालं तर गरगट्ट्याची भाजी इकडं हळद, मीठ, शेंगदाण्याचा कूट घालून छान असं गरगटून घेणार आहे. गवारीला आपल्या छान फोडणी झाली की मग त्यावरच गरम पाणी थोडंसं ठेवून मी त्यावर बतले, म्हणजे मऊ अशी गवार शेंग एकजीव झाली की छान लागते चवीला. गवारची शेंग शिजते तर म्हणलं चला आपण इकडं गरगट्ट्याची भाजीला बघून घेऊया. म्हणून मी इकडं असं छान वापलत ठेवले गवारी वापलत ठेवून झालं की मग म्हणलं आता चवीनुसार मीठ पण टाकले त्यामध्ये आणि शिजू दे म्हणलं गवारी एक 5 ते 10 मिनटं. छान मऊ गवारी शिजली की मग इकडं तवर गरगट्ट्याला आपण फोडणी देऊन घ्यावं म्हणलं. म्हणून पातेल्यात तेल टाकलं की जिरे मोहरी तडतडली की मग टाकलं बघा वाटण. जरा हिरवी मिरची, लसूण घातले. अगोदर मी मिरची असं बारीक शिजवताना पण रवीने बारीक केली होती भाजीमध्ये, म्हणून थोडीशीच टाकली. म्हणलं चला, आणि हळद मीठ टाकून गरगटून घेतलं होतं भाजी. मग ही गरगट्याची भाजी पण पालकाची फोडणी देऊन घेतली मी. ती आपली फोडणी अशी छान लालसर झाली की मग ती भाजी आहे ना ओतून घेऊया आपण त्यामध्ये. भाजी वतली की नंतर ना उकळी येऊ द्यायचं बघा भाजीला. अशा पालकाचा गरगट्टा पण खायला उन्हाळ्यामध्ये खूप छान लागतो. मला तर हिरव्या भाज्या बघितलं ना तोंडाला पाणी सुटते. आदल्या जन्मी बकरी होते का गाय होते काय माहीत नाही मला, पण हिरव्या भाज्या खूप आवडतात. आणि इकडे केले बघा गवारची शेंग. तर असा आहे माझा स्वयंपाक. गरगट्ट्याची भाजी, गवारची शेंग, भात, चपात्या, मला भाकरी केले. या जेवायला. चॅनलला सबस्क्राईब करा.